महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात संपन्न। आमदार नितीन पवारांचा नगराध्यक्ष कौतिक पगार यांची उपस्थिती। विविध शासकीय योजनांची नागरिकांना माहिती। तहसील कार्यालय कडवण यांच्या वतीने अप्पाश्री लॉन्स कडवण येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिरात विविध शासकीय विभागाच्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली। कडवणचे तहसीलदार तथा दंडाधिकारी रोहिदास वारुडे यांनी शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांची या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी सोनवणे मॅडम यांनी ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली। तसेच प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे यांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे सांगत प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे नमूद केले। या समाधान शिबिराला कडवण सुरगाडा मतदारसंघाचे लाडके आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप व शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले। तसेच विविध योजनांबाबत मार्गदर्शन करून शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश निकम, कडवण। अजित पवार साहेब यांच्या समाधान शिबिर या अनुषंगाने तहसील कार्यालयामार्फत किंवा महसूल विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार साहेब, अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपविभागाधिकारी संखे मॅडम आणि समोर उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, खरं तर महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग, मुद्दाविमुख आणि ज्या जनतेची कामं आहेत ती सत्वर कशी होती त्या अनुषंगाने सरकार स्थापन झाल्यापासून विविध प्रकारचे शासन निर्णय जारी केलेले आहेत। तर त्या अनुषंगाने या शिबिराच्या माध्यमातून मी आपल्या समोर जो 18/2/2026 जो शासन निर्णय पारित केला त्या अनुषंगाने जो काही वेगवेगळे घटक आहेत, शेतकरी वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, त्या अनुषंगाने शासनाने विविध शासन निर्णय पारित केलेले आहेत। विविध योजनांची माहिती आपल्याला शासन निर्णयाद्वारे दिलेली आहे, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी व्हावी, त्याची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी हा त्यामागचा उद्देश, या शिबिराचा उद्देश आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।